नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर चला सुरुवात करूया भाग 2ला. जर पाहिला भाग नसेल बघितला तर बघा. गण्या माझे पाय दाबत होता आणि माझे डोळे झोपेने जड होत होते. तेव्हा त्याने मला म्हटलं, मालकीन, तुम्ही मला खूप आवडता. माझे डोळे खूप जड झाले होते. मला त्याचं बोलणं नीट समजलंच नाही आणि मी गाढ झोपले. सकाळी माझी झोप उघडली तेव्हा माझा नवरा रोहित बिछाण्यावर होता. माझं डोकं जड होत होतं आणि शरीर दुखत होतं. तरीही मी रोहितच्या जवळ गेले आणि त्याला माझ्या शरीरावरच्या खुणांबद्दल सांगितलं. मला वाटलं की खुणा वाढत आहेत, त्यामुळे ही गोष्ट नव्याला सांगितली पाहिजे. हे ऐकल्यावर रोहितने माझ्या शरीरावरच्या खुणा पाहिल्या आणि अचानक माझ्यापासून दूर गेला. तो म्हणाला, तू मला धोका दिलास. माझ्यासोबत बेईमानी केलीस. तुला त्याची शिक्षा मिळाली आहे. हा कोणताही आजार नाही, तर तुझ्या पापांची निशाणी आहे. माझ्यात काय कमी होती की तू दुसरा माणूस शोधलास? मी कामात व्यस्त होतो, मेलो नव्हतो की तू दुसरं चक्कर चालवलंस. हे ऐकून मी हक्काबक्का झाले. मी त्याला म्हटलं, तुम्ही काय बोलत आहात? मी निरपराध आहे. पण रोहित हसला आणि म्हणाला, या खुणा सांगत आहेत की तू गुन्हेगार आहेस. त्यामुळे माझ्या घरातून बाहेर जा. मी तुला घटस्फोटाचे कागद पाठवतो. त्याने मला घराबाहेर काढलं. मी रडत रडत माहेरी आले आणि आईवडिलांना माझी निरपराधता पटवून दिली. ते माझे स्वतःचे होते, त्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी रोहितशी बोलायला जाण्याचं ठरवलं. पण त्यांच्या जाण्यापूर्वीच घटस्फोटाचे कागद आले आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मी याचा जबाबदार कोणाला ठरवू, हेच मला समजत नव्हतं. अनेक दिवस मी रडत होते. मला असं वाटत होतं की माझं आयुष्य संपलं आहे. एक दिवस माझी आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, स्वाती, तुझ्याशी कोणीतरी भेटायला आलं आहे. मी धावत बाहेर गेले. मला वाटलं कदाचित रोहित आला असेल आणि त्याला माझी निरपराधता समजली असेल. पण तिथे रोहित नव्हता. तिथे तोच गण्या होता, जो माझ्या सासरी काम करत होता. मी त्याला येण्याचं कारण विचारलं. तो म्हणाला, मला तुमच्या त्या खुणांबद्दल माहिती आहे. हे ऐकून मी थक्क झाले. मी त्याला विचारलं, तुला त्या खुणांबद्दल काय माहिती आहे? मला खरं खरं सांग. माझ्या शरीरावर या खुणा कशा आल्या? तू मालिशच्या बहाण्याने माझ्यासोबत काय केलंस? तेव्हा गण्याने माझे दोन्ही हात पकडले आणि म्हणाला, माझं खरं नाव गण्या नाही. माझं नाव राजेंद्र आहे. हे ऐकून मला आणखी धक्का बसला. तो पुढे म्हणाला, मी तुझ्यासोबत युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो. मला तुझ्यावर प्रेम होतं. मलाही डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं. माझं असं स्वप्न होतं की आपण दोघं डॉक्टर होऊ आणि मग मी तुझ्या वडिलांकडे तुझा हात मागेन. तो पुढे म्हणाला, पण एक दिवस मला तुझ्या सासूच्या बोलण्यातून समजलं की तुझी आई तुझं लग्न लवकर करू इच्छित आहे. त्यामुळे मी घाबरलो आणि तुझ्यासाठी स्थळ पाठवलं. पण तुझे वडील म्हणत होते की तू डॉक्टर झाल्याशिवाय ते तुझं लग्न करणार नाहीत. त्यामुळे मी निश्चिंत होऊन माझ्या अभ्यासात लक्ष देऊ लागलो. पण मला एका आठवड्यासाठी माझ्या नातेवाईकांच्या लग्नासाठी शहराबाहेर जावं लागलं. जेव्हा मी परत आलो तेव्हा तुझं लग्न झालं होतं. तो हे सर्व सांगत होता आणि मी शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. राजेंद्र म्हणाला, जेव्हा मी परत आलो तेव्हा माझं प्रेम दुसऱ्याचं झालं होतं. पण मी तुला विसरू शकलो नाही. म्हणून मी तुझ्या सासरच्या घरात नोकर बनलो, जेणेकरून मी तुझ्या जवळ राहू शकेन. मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. राजेंद्र पुढे म्हणाला, मला तुझ्या जवळ यायचं होतं. त्यामुळे मी मालिशच्या बहाण्याने तुझ्या खोलीत येत असे. आणि रात्री तुझ्या दुधात झोपेची औषधं मिसळत असे, जेणेकरून तू झोपलेली राहशील आणि तुझा नवरा तुझ्याजवळ येऊ नये. कारण मला तू दुसऱ्याच्या जवळ पाहवत नव्हतीस.
हे ऐकून मी हक्काबक्का झाले. मी त्याला विचारलं, तू माझ्यासोबत कधी काही चुकीचं केलंस का? तू माझ्या परवानगीशिवाय माझ्यासोबत काही केलंस का? त्याने माझा हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करत होतो. त्यामुळे तुझ्या परवानगीशिवाय मी तुझ्यासोबत काहीही करू इच्छित नव्हतो. मी माझ्या शरीरावरच्या खुणांकडे इशारा केला आणि त्याला विचारलं, मग या खुणा कशाच्या आहेत? हे ऐकून तो म्हणाला, मी डॉक्टर आहे आणि या खुणा फक्त बनावट आहेत. मी त्या खुणा तयार केल्या, जेणेकरून तुझ्या नव्याला आपल्यावर संशय यावा. त्याने माझी माफी मागितली, पण त्याने जे केलं होतं ते विसरणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. त्यामुळे मी त्याला लगेच माफ केलं नाही. मी त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून दिली आणि पूर्ण 1 वर्ष त्याला त्याच्या चुकीची शिक्षा दिल्यानंतर शेवटी त्याला माफ केलं. त्यानंतर मी राजेंद्रसोबत लग्न केलं. तर मित्रांनो, ही होती आजची आपली छोटीशी कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.